नमस्कार, मी सुवार्ता शिरसाट. मी लिहिलेली आजची कविता ही स्वयंसहायता महिला बचत गटावर लिहिलेली असून शीर्षक आहे एकता म्हणजेच गट. एकता गटाची माता, शासन गटाचे पिता. एकता गटाची माता, शासन गटाचे पिता. आम्ही सर्व भावंड एकाच गटाची, आम्ही सर्व भावंड एकाच गटाची. गरजवंतांना देऊ आम्ही साथ, गरजवंतांना देऊ आम्ही साथ. आशेच्या किरणाचा देऊ त्यांना हात, आशेच्या किरणांचा देऊ त्यांना हात. एकोप्याने वागू आम्ही नारी आपसात, एकोप्याने वागू आम्ही सर्व नारी आपसात. हो यशस्वी भारत ही करू संकल्पना, हो यशस्वी भारत ही करू संकल्पना. सावकारापुढे नाही करू याचना, सावकारापुढे नाही करू याचना. तेजोमय हो भारत, तेजोमय हो भारत हेच आमचे स्वप्न, तेजोमय हो भारत हेच आमचे स्वप्न. या स्वप्नातूनच बनवू आमचे उज्ज्वल भविष्य, या स्वप्नातूनच बनवू आमचे उज्ज्वल भविष्य. उज्ज्वल भविष्याची बघू आम्ही वाट, उज्ज्वल भविष्याची बघू आम्ही उज्ज्वल भविष्याची बघू आम्ही वाट. गटागटांचा बनवू कल्पवृक्ष दाट, गटागटांचा बनवू कल्पवृक्ष दाट. शासन पित्याने आंधळ्याची व्हावी काठी, शासन पित्याने आंधळ्याची व्हावी काठी. आडी अडचणी गटाच्या लावाव्यात वाटी, आडी अडचणी महिला बचत गटाच्या लावाव्यात वाटी. बचत गटातूनच रोजगार शासनाने द्यावा, बचत गटातूनच रोजगार शासनाने द्यावा. गटागटांचा तुम्ही नका करू हेवा दावा, गटागटांचा आपसात नका करू हेवा. थेंबे थेंबे हे साचेल तळे, थेंबे थेंबे हे साचेल तळे. मग गटाला कशाची उणीव पडे. म्हणजे जर अल्प बचत केली, म्हणजेच थोडी थोडी जरी का बचत केली तर आपली रोख रक्कम होते आणि त्यामुळे आपल्याला एखाद्या सावकारापुढे उसने कर्ज किंवा व्याजाने कर्ज घेण्याची गरज पडत नाही. म्हणून मी इथं लिहिलेलं आहे की थेंबे थेंबे हे साचेल तळे, मग गटाला कशाची उणीव पडे. सावकारापुढेच मोठा प्रश्न पडे, सावकारापुढेच मग मोठा प्रश्न पडे. स्वतःच्या स्वार्थाचा करू आम्ही त्याग, स्वतःच्या स्वार्थाचा करू आम्ही त्याग. एकोप्याने वागू आम्ही नारी आपसात, एकोप्याने वागू आम्ही आपसात. उंच उंच नेऊ या भारताच्या शिखरास,